सांगोला नगर परिषद हद्दीत 12 विकास कामांसाठी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर। आमदार शहाजी बापू पाटील। सांगोला नगर परिषदेच्या हद्दीत नागरी सेवा व सुविधांची कामे करण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून सांगोला शहरात खुले सभागृह, समाज मंदिरे बांधणे, अभ्यासिका बांधणे, रस्ते अशा विविध विकास कामांसाठी 10 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली। शहरातील नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी नगर विकास विभागाकडे केली होती। या मागणीची दखल घेऊन नगर विकास विभागाने सांगोला नगर परिषद हद्दीत 12 विकास कामांसाठी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे। या निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगर परिषदेचे खुले सभागृह बांधणे, 2 कोटी रुपये होलार समाजासाठी नगर परिषद क्षेत्रात समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे, 1 कोटी रुपये मिरज रोड येथील नाभिक समाज मंदिर येथील पहिला मजला बांधणे, 50 कोटी रुपये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लादीकरण करणे, 25 लाख रुपये बुरुड समाजासाठी समाज मंदिर बांधणे, 50 लाख रुपये नगर परिषद हद्दीतील चांडोली वस्ती, शेंबडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते विकास करणे, 1 कोटी 50 लाख रुपये मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्त्याचे खडीकरण करणे व ओढ्यावर सीडी वर्क करणे, 1 कोटी 75 लाख रुपये नगर परिषद हद्दीत पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत आपासाहेब देशमुख घर ते नगर परिषद हद्दीपर्यंत रस्ते करणे, 1 कोटी रुपये जुना सावे रोड पैलवान मंगल कार्यालय तानाजी बिले घर ते माने नदीपर्यंत रस्ता करणे, 50 लाख रुपये वाडेगाव रोड ते भाऊसाहेब पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे, 50 लाख रुपये चिंचोली रोड युनुस मुलानी वस्ती येथे रस्ता करणे, 25 लाख रुपये एकतपूर रोड आरक्षण क्रमांक 63 येथील भाजी मंडई येथे लादीकरण करणे, 25 लाख रुपये अशा 12 विविध विकास कामांसाठी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे। लवकरच या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करून तातडीने कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली।